किल्ले दातेगड या गडाला सुंदरगड असेही म्हणतात. साताऱ्यातील पाटणजवळ असलेल्या या किल्ल्यावर कातळात कोरलेली तलवारीच्या आकारचे वीर हे गडाचे खास आकर्षण आहे व गडावर गणेश व मारुतीची कातळात कोरलेली भव्य मूर्ती आहे. तर नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यातील महाराष्ट्राच्या 11व्या भागात आपण चाललोय किल्ले दातेगड पाहिला. तर हा गड साताऱ्यातील पाटणजवळ असून कराडमधून 40 किलोमीटर आणि साताऱ्यामधून 55 किलोमीटर इतका आहे. दातेगडला जाताना तुम्हाला सुंदर रोड, वेगवेगळी गावं व जिकडे तिकडे हिरवळ पाहायला भेटेल. आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचतो टोळेवाडी या गावामध्ये. गावामध्ये मित्रांनो वरती आल्यावरती हा समोर दातेगड आहे, इथे एक हॉटेल आहे आणि हा रोड समोर पुढे गावांकडे जातोय. इथं आपली गाडी पार्क करायची आहे आणि इथून ट्रेकला सुरुवात करायची. हा ट्रॅक 1 किलोमीटरचा असून आम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये गडावरती पोहोचतो. पावसाचं वातावरण झाल्यामुळे गडावर खूप मोठ्या प्रमाणात वारा सुटला होता. पुढे या सुरुवातीला पायऱ्यातून खाली आल्यावर गडाचे राखणदार गणपती बाप्पा व हनुमंताची काळ्या कातळात कोरलेली भव्य मूर्ती पाहायला भेटते. गणपती बाप्पांची मूर्ती 6 फूट उंचीची असून मूर्तीचे कान जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत व उजव्या हाताला हनुमंताची मूर्ती 10 फूट उंचीची आहे. भग्न दरवाजातून पुढे गेल्यावर एक गुहा पाहायला भेटेल. हा सर्व परिसर पाहून पायऱ्यातून वर आल्यावर आपल्याला पाहायला भेटते 30 मीटर खोल असलेली काळ्या कातळा दगडात खोदलेली लांब तलवारीच्या आकाराची वीर. ही विशिष्टपूर्ण वीर हे दातेगडाचे मुख्य आकर्षण आहे. खाली आल्यावर डाव्या बाजूला हे खडकात खोदलेले महादेवाचे मंदिर आहे. या छोट्या मंदिरात शिवलिंग व नक्षीदार नंदी आहेत. विहीर पाहून वर आल्यावर गडाच्या उत्तर बाजूला गेल्यावर काळ्या कातळ दगडात 8 ते 10 फूट खोदलेले चौकोन दिसतात व उत्तर बाजूची तटबंदी मात्र अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. पावसाळ्यात हा गड खूपच सुंदर दिसतो. तर मित्रांनो, तुम्ही हा किल्ला बघितलाय का हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि जर नसेल बघितला तर ही रील सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरला.